मैदानात हे दोन बॅटर सध्या उतरलेत सर भावेश पवार आणि त्याच्या साथीला आपण बॅटर पाहतोय सूरज केणे. ही ओपनिंग पेअर जोडी आली या मैदानात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. 2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातनं ही अंतिमची मॅच आहे म्हणजे टॉप 5 मध्ये पोहोचण्याकरता ची ही लढत आहे. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर डेकेपी स्पोर्ट्स पावणेपाडा हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसात आपण जर पाहिलं तर आई गावदेवी पिंपळास ए हा संघ क्वालिफाय झाला आणि तिसऱ्या दिवशी टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान हे 3 संघ जे वाडा तालुक्यातनं क्वालिफाय झालेत. आणि मग आजचा चौथा दिवस जो आपण जर पाहिलं तर ओपन एक गाव एक या फॉर्मॅटनं आजचा दिवस आणि या स्पर्धेतनं जर आपण पाहिलं तर आजची ही मॅच जी अंतिम टप्प्यात आली आहे. एका बाजूने टीम आरपी लायन्स धानिव आणि त्याच्या विपक्षात टीम बालाजी एंटरप्राइजेस गोरसई ब. 2 टीम आहेत एकमेकांच्या विपक्षात. बरंचसं क्रिकेट एकमेकांच्या विपक्षात खेळलेत आणि या वर्षीच्या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर शिवकृपा चषक मध्ये देखील गोरसई ब संघाला अगदी सतपाटी टीम विरुद्ध पराभूत स्वीकारावा लागला होता. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर काय झेल कॅरी केलाय फलंदाज बाद. खूप चांगला एफर्ट आणि दर्जेदार झेल आणि पहिला हादरा बसतोय तो टीम बालाजी एंटरप्राइजेस गोरसई ब संघाला. विकेट. आहे आणि चांगली लढत आपण मैदानात पाहतो. या 2 टीम मधली एका बाजूने टीम बालाजी एंटरप्राइजेस गोरसई ब पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार झालाय. सूरज केणे बॅक टू डगआउट. एक मोठा हादरा बसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतो बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर टीम गोरसई ब या टीम कडनं मेघनाथ केणे, संदेश केणे यांचे बंधू मेघनाथ केणे जो मैदानात येतो बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर बॉलिंग मार्क वरनं अक्षय राजवर या आता 2 वर्षामध्ये खूप जास्त आणि खूप चांगला परफॉर्मन्स जर सातत्यानं राहिला असेल ना कोणत्या बॉलरचा तर ते नाव आहे अक्षय राजवर. तो मात्र बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होईल या ओव्हर मधनं गोलंदाजी करण्याकरता. नवीन बॅटर मैदानात आला मेघनाथ केणेला आपण पाहतोय सज्ज झाला बॅटिंग करण्याकरता. त्याच्या विपक्षात युट्यूबच्या माध्यमातून ही बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि बऱ्याचशा कमेंट्स एकच आहे की आज पवन केणे कुठे आहे. मात्र तत्पूर्वी बॉल वाईट आहे. हसमुखजी पाटील ऑफिशियल पंच श्री छत्रपती शिवाजी महाराज या पॅनलचे जे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी दर्शवलं की बॉल वाईट आहे म्हणजे धावसंख्या जी आता 0वरनं 1 वर जाऊन पोहोचतीये. पुढचा बॉल अप्रतिम दर्जेदार बैठक शॉट खेळायचं होतं. फुल टॉस बॉल होता. चावरनं यष्टी रक्षक जय विश्वकर्मा बाकीचं काम मात्र पूर्ण करतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय अक्षय राजवर. अगदी नियंत्रित मारा. पुढचा बॉल पुढचा चेंडू चावरनं जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे कलवा त्या ठिकाणी चेंडूची फेकी करतोय. धाव कंप्लीट होतीये. सिंगल या सिंगलच्या मदतीने धाव संख्या 1 न वाढतीये. नो डाऊट मात्र आता बॅटिंग मार्क वर येतोय सर भावेश पवार. खूप जास्त फॅन फॉलोवर याही खेळाडूचा आहे. जिथे जाल तिथे भावेश पवारचा फॅन फॉलोवर आपल्याला पाहायला मिळतो. तो भावेश पवार मात्र सध्या मैदानात आहे. थोडी घाई करा. सेकंड इनिंग मधनं विश्वनाथ जाधव तुम्हाला बॅटिंग करायची आहे हे लक्षात असू द्या. टॉस जिंकला निर्णय स्वीकारला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करतो आणि बॅटिंग करण्याकरता आमंत्रित केलं या टीम करता. जाऊयात मैदानात. समोर सर भावेश पवार आहे त्याच्या विपक्षात पुढचा बॉल कुठना टेक और देख तमाशा. आलाय बॉल दर्जेदार आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटी भावेश पवारचा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीनं तब्बल या स्पर्धेतले 233 षटकार मात्र पूर्ण झालेत. भावेश पवारच्या पाठपंत तो षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोरकार्डवर जाऊन पोहोचली आहे. ती टोटल 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. मात्र अक्षय राजवर याला मात्र आसमान दाखवलंय.
ते सर भावेश पवारना मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल. 4 बॉलचा विचार केला तर 8 धावाच्या आतापर्यंत खर्ची केल्या तर एक विकेट देखील मिळवून दिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगेन पुढचा बॉल देखील लॉक केलाय. अगदी आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही थेट सलामी. विश्वनाथ जाधव फक्त बॉल कडे पाहत राहिला. आलाय दर्जेदार क्वालिटी षटकार. 6 बॅक टू बॅक 2 मल्टी हिट घेतलेत. 2 ब्लास्ट मात्र भावेश पवारच्या पाठबंद झालेत. या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली आहे. 14 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. बॉल पाठवा मैदानात. तर आपण पाहिलं भावेश पवार 2 सलगचे 2 षटकार त्याने खेचले. 14 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. चांगली मॅच रंगतीये. टीम आरपी लायन्स थानीव आणि त्याच्या विपक्षात टीम बालाजी एंटरप्राइजेस ओरसई ब हे 2 टीम बलाढ्य संघ एकमेकांच्या विपक्षात सातत्याने खेळलेत. आज मात्र या हायटेकच्या मैदानावर स्पर्धा खेळतायत. तर आपण पाहिला तर खासदार चषक दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं सज्ज होते. थोडी घाई करा विश्वनाथ. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वर 14 धावा आहे. 5 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. अक्षय राजवर 2 चेंडूचे खराब टाकले त्यावर अगदी षटकार घेतलेत भावेश पवारनं. आजच्या दिवसात भावेश पवार षटकार हॅट्रिक करेल का? बॅटची एज लागली या फसवलाय. अक्षयनं देखील दाखवून दिलंय तू जर षटकार खेचू शकतो तर मीही तुला बाद करू शकतो. फलंदाज सर भावेश पवार बाद. खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 14 लागली आहे स्कोर कार्ड वर. या बॉलरचा अनालिसिस केला तर 2 विकेट देखील मिळवून दिल्या. 2 षटकार देखील त्याच्या गोलंदाजीवर आलेत. मात्र नवीन बॉलर इथनं बॉलिंग ट्रॅक वर आणावा लागेल सेकंड ओव्हर करता. मात्र 2 ओव्हरची मॅच पाहतोय. 14 धावा सध्या स्कोर कार्ड वर आहेत. 2 विकेट झाल्यात. टीम आरपी लायन्स थानीव हा संघ मैदानात आहे. बॉलिंग ट्रॅक वरना या सेकंड ओव्हर करता नंदन आलाय. नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. जर बॅटर आपण पाहिलं तर किशोर आलाय. तर मॅच सुरुवात होती या सेकंड ओव्हर मधनं. पहिलाच बॉल. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक प्रमुख वाक्य टप्प्यात आला का कार्यक्रम. आलाय षटकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. रोज रविवार नसतो. फलंदाज बाद परतीच्या प्रवासाला. धावसंख्या 20 स्कोर कार्ड वर आहे. 3 विकेटच्या मोबदल्यात. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. संदेश केणे स्वतः कर्णधार आता मैदानाच्या दिशेने येतोय बॅटिंग करण्याकरता. किमान 10 धावा करण्याचा प्रयत्न नक्की करेल. कारण की 30 पर्यंत जर गेले तर एक चांगला फायटिंग स्कोर होईल. या अनुषंगाने ते देखील प्रयत्न करतील आणि रोखण्याचा प्रयत्न टीम जर आपण पाहिलं विश्वनाथ जाधव अँड टीम आपण पाहतोय आरपी लायन्स थानीव हा संघ तो देखील प्रयत्न करेल थांबवण्याचा. ओम साई मूवीजच्या माध्यमातून आपण पूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. खूप चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट आपण पाहतोय या स्पर्धेचा. पुढचा बॉल
जी अपील केली ना तिच्यावर तितकेसे पंच खुश नाही आहेत. तत्पूर्वी धाव कंप्लीट होती या सिंगल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 21 धावा ऑन बोर्ड. स्कोर कार्डवर लागला 21 धावा. तिथनं जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय या नंदनला आपण पाहतोय. पुढचा बॉलची हाताळणी करेल या ओव्हर मधनं. वाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपानं मात्र धाव दिली जाते. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 22 22 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफ वर होता तो अगदी चेंडूपर्यंत जाऊन पोहोचला. जय विश्वकर्मा आहे. कॉलिंग प्रॉपर नव्हता, कम्युनिकेशन नव्हता. हो नाही थांब हे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत धाव घेताना. आणि मात्र विकेट. पाहिलं तर आता सध्याची मॅच चालू आहे. जवळ जवळ 3500 प्रेक्षक वर्ग जो युट्यूबच्या माध्यमातून ही मॅचचा आनंद घेतोय. कारण की मॅचच तितकी रफ अँड टफ आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट जे मॅच सध्या मैदानात आहे जी पूर्ण मॅचचं कव्हरेज केलं जाते. जर आपण पाहिलं ओमसाई मूवीजच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट, खूप चांगलं प्रेक्षेपण जे ओमसाई मूवीजच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जात आहे. तत्पूर्वी नवीन बॅटर मेघराजाला बॅटिंग करण्याकरता पुढचा बॉल पॅच एज लागली आहे. नो डाऊट आणखीन एका बॅटरला संधी मिळेल खेळण्याकरता. फलंदाज बाद मेघराज बॅक टू डगआउट. नक्कीच आज पवन खेळण्याची टीमला गरज होती या शेवटच्या मॅच मधनं. अशा बऱ्याचशा कमेंट्सच्या मात्र येत आहेत. तत्पूर्वी या चौथ्याच मॅच मधनं रंगतदार मॅच आपण पाहतोय सध्या. एका बाजूने टीम बालाजी एंटरप्राइजेस कुरसई ब हा संघ मैदानात आहे. त्याच्या विपक्षात टीम आरपी लायन्स ठाणे. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे अगदी लॉंग ऑफचा. त्याच्याकडनं चुकी होतीये. जर एका किंवा 2 धावेने जेव्हा मॅच आपण गमावतो ना तेव्हा जशी रात्रभर झोप लागत नाही. आणि इथनं हा बॉल फील्ड करायचाच होता मात्र अगदी शेवटच्या मुमेंटला चौकार गेला. निराश आहे, हताश आहे, हतबल आहे. मात्र बॉल गेलाय चौकारापर्यंत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 म्हणजे विजयाकरता 28 धावा या कराव्या लागतील. म्हणजे जी काही सरासरी आहे 2 षटका मागे 14.0च्या सरासरीने 28 धावा या मात्र कराव्या लागतील. अगदी 28 आकड्याचा इतिहास देखील खूप मोठा आहे. 1983 तदनंतर जर आपण पाहिलं तर 2 एप्रिल 2011चा तो दिवस आणि तब्बल 28 वर्ष गेली तो वर्ल्ड कप जिंकण्याकरता. तत्पूर्वी 28 धावा करण्याकरता येणारे बॉल असतील 12 बॉल मध्ये 28 धावा करायच्या आहेत. टीम एका बाजूने आपण पाहतोय बालाजी एंटरप्राइजेस कोरसई ब हा संघ मैदानात आहे. त्याच्या विपक्षात टीम आरपी लायन्स ठाणे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. उद्या या स्पर्धेचा फायनलचा दिवस आहे. खूप रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळतील. उद्या देखील बरेचसे स्टारकास्ट ची मात्र या मैदानात येऊन दाखल होईल. रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसात. प्रेक्षक वर्ग अगदी दाखवला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जिथे जागा भेटेल तिथून या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय. काही प्रेक्षक वर्ग अगदी जो धक्का आहे त्या धक्क्यावर देखील बसून मॅचचा आनंद घेत आहेत. चला जाऊयात मॅच मध्ये 28 धावा करण्याकरता 2 बॅटर मैदानात दाखल होत आहेत. नो डाऊट A1 जोडी ती खऱ्या अर्थानं आहे टीम
रन मशीन आहे खऱ्या अर्थानं ती टीम धानिवकरांची. जय विश्वकर्मा आणि बॅटर मैदानात दाखल होतो बॅटिंग करण्याकरता विश्वनाथ जाधव. या पालघर जिल्ह्यातला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं तो विश्वनाथ जाधव आणि त्याच्या साथीला येतोय मैदानात जय विश्वकर्मा. मॅचला होईल सुरुवात. जिथनं जर आपण पाहिलं ओव्हर नंबर 1 करता बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय नो डाऊट सर भावेश पवार गोलंदाजी करण्याकरता इथून पुढे सज्ज होईल. अगदी 28 धावा सातत्यानं मग ओपन क्रिकेट असेल गाव संघ असेल एकमेकांच्या विपक्षात खूप वेळा मात्र खेळतात, सातत्यानं खेळ करत असतात. आज मात्र पुनश्च एकदा या मैदानावर स्पर्धा आहे खासदार चषक आणि या स्पर्धेतनं एकमेकांच्या विपक्षात पुढचा बॉल फुल टॉस दिलाय. त्या फुल टॉसला 2 क्षेत्ररक्षक त्यामधला गॅप बॉल जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार आलाय विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. इरादे स्पष्ट आहेत. भावेश पवारवर अटॅक केला जातोय. पुढचा बॉल बॉल क्रमांक 2 वेगवान तेस्तरार. ज्या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं ओळख आहे ना तो भावेश पवार. मात्र वेगवान चेंडू हाताळताना मात्र डॉटची होते या उद्घोषणा. येणारे 10 चेंडू धावा करावा लागतील 24 धावा. पुढचा बॉल बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. जिथनं एक चौकार मारला त्यानंतरचे सलगचे 2 डॉट बॉल. दर्जेदार दर्जेदार काय दर्जेदार अप्रतिम अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा म्हणावा लागेल. अगदी प्रेक्षकांना देखील उत्कंठा लागली आहे. कोण संघ मात्र आजच्या दिवसातनं क्वालिफाय होईल, कोणता संघ आजच्या दिवसातनं अंतिम लढतीमध्ये जाऊन टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव कंप्लीट केली आहे विश्वनाथ जाधवनं सिंगलला महत्व देत. मात्र या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 स्कोरकार्डवर लागली आहे. येणारे बॉल असतील 8 बॉल मध्ये धावा करायच्या असतील. 23 आजचा दिवस या स्पर्धेचा 4था दिवस. उद्या या स्पर्धेचा फायनलचा अंतिमचा दिवस आहे. बराचसा स्टारकास्ट बरेचसे मोठे मोठे खेळाडू या मैदानावर येतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा जो लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे त्याला टार्गेट केलं जात आहे. सिंगल धावी येते. सिंगलनं विजयापर्यंत जाण्याचा प्रवास जो मात्र सध्या गाठण्याचा प्रयत्न करते टीम आरपी लायन्स धानिव हा संघ आपण पाहतोय. विपुलजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ आज या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसतोय. तो टीम धानिव. पुढचा बॉल अप्रतिम जिथे क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली आहे. विश्वनाथ सिंगलला जास्त महत्व देतोय. कदाचित त्यांना प्रयत्न आखला असेल की भावेश पवारची ओव्हर जाऊ दे, त्याला आपण सिंगल डबल घेऊ, दुसऱ्या ओव्हरवर मात्र अटॅक करू, शेवटच्या ओव्हरला मात्र चान्स घेऊ आणि मग तिथनं मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. बरेचसे समीकरण डोक्यात असतील. तत्पूर्वी येणारे बॉल 6 बॉल मध्ये धावा करावा लागतील. 21 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. येणारे 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय कारण की विश्वनाथ जाधवकडे स्ट्राईक आहे. बॉलिंग कोणाला द्यायची, कोणत्या गोलंदाजावर तो आता विश्वास दाखवायचा, कारण की टीम मीटिंग घ्यावीच लागेल. कारण की दोन्ही बॅटर जे मैदानात आहेत ना ते तुल्यबल आहेत. चला टाइम करू नका भावेश पवार, लगेच बॉलर बॉलिंग मार्कवरनं आणायचा आहे या ओव्हर करता. ओव्हर नंबर 2 गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज होईल. या दुसऱ्या षटकातनं जर आपण पाहिले तर येणारे बॉल असतील 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 21. दोन्ही टीमला बऱ्याचशा शुभेच्छा येत आहेत. बॉलिंग मार्कवरनं जर आपण पाहिलं तर या सेकंड ओव्हर करता किशोर मुकादम आलाय. बॉलिंग ट्रॅक वरनं विश्वनाथ जाधव. 6 बॉल 21 धावांची गरज आहे. कोण हवी होईल, विश्वनाथ जाधव की किशोर मुकादम. पहिला बॉल, येणारे पहिले 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. नो डाऊट ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. बॉल वाईड आहे. नियम क्रमांक 22 केलं जात आहे अवलोकन. बॉल वाईड आहे. पंचांची कमेंट्स करू नका, पंचांची कमेंट्स करू नका. जो रिव्ह्यू घेतलाय इथनं चेक केलं जाईल. चेक केलं जाईल या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर
व्हाईट बॉल. येणारे बॉल 6 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील 20. पुढचा बॉल. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा होता. लॉंग लेग फाईन लेगच्या क्षेत्रात बॉलला मारायचा असेल भावेश पवारनं काहीतरी विश्वनाथ जाधवला देखील सांगितलं. तत्पूर्वी डॉट बॉलची उद्घोषणा होती. किशोर मुकादमला आपण पाहतोय. येणारे 5 बॉल 20 धावांची गरज आहे. इथनं एखादा षटकार आला तर बॉलरला देखील प्रेशराईज केलं जाईल. पुढचा बॉल. महत्वपूर्ण मॅच आहे आजच्या दिवसात. टॉप 5 मध्ये जाण्याकरताची ही लढत आहे. पुढचा चेंडू. पुढचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. आलाय दर्जेदार षटकार विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं. 6. करून जाईल. येणारे 4 बॉल. आता 14 धावांची गरज आहे. एकदा का प्रेशर क्रिएट झाला की मग भल्यांच्या शिट्या वाजतात. 4 बॉल 14 ची मॅच आहे. विश्वनाथ जाधव अगेन मोठा फटका खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नक्की करेल नो डाऊट. मात्र दुसरी करताही अगदी वेगानं धावलाय. 2 धावा या कंप्लीट झाल्यात. मात्र 2 आल्यात. मात्र येणारे बॉल आता 3 बॉल मध्ये कराव्या लागतील 12. आता भावेश पवारला देखील कानमंत्र द्यावा लागलाय प्रत्येक बॉल मागे. मॅच महत्वपूर्ण आहे. दोन्ही टीम मात्र तुल्यबल आहेत. दोन्ही टीम एकमेकांच्या विपक्षात बरचसं क्रिकेट खेळलेत. बऱ्याचशा मॅचेस एकमेकांच्या विपक्षात झाल्यात. मात्र कोण मॅच जिंकेल? या खासदार चषक मध्ये कोणता संघ आज क्वालिफाय होईल? कोणती टीम अंतिम टॉप 4 मध्ये मात्र टॉप 5 मध्ये जाऊन पोहोचेल? टीम धानिव की टीम गोरसई ब मात्र सज्ज झालाय. येणारे 3 बॉल 12 म्हणजे 2 ब्लास्ट करावे लागतील. बॉलिंग ट्रॅक वरनं किशोर मुकादमला आपण पाहतोय. विश्वनाथ जाधव सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने बॉलला उडवायचं होतं. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नक्की पुन्हा एकदा केला जाईल. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार. प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी लगेच दर्शवलं की बॉल चौकार आहे. मात्र दर्जेदार एक चौकार खऱ्या अर्थानं धानिवकरांनी देखील सोडला होता. एक चौकार गोरसईकरांनी देखील सोडलाय. म्हणजे आता येणारे 2 बॉल 8 धावांची गरज आहे. विश्वनाथ जाधव त्याच्या विपक्षात किशोर मुकादमला आपण पाहतोय. षटकार डॉट विकेट. मात्र पुढचा बॉल ज्यावरनं एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का? विश्वनाथ जाधव स्ट्राईक घेईल का? मात्र गोल्डन षटकार येईल का? बऱ्याचशा गोष्टी आहेत. मात्र फलंदाज बाद. मात्र परतावर लागेल. मात्र जरला महत्व नाहीये. मात्र येणारा 1 बॉल 7. आता जर बॉलरनं कोणती चुकी केली नाही तर मात्र मॅच आपल्या खिच्यात घेऊन जाईल. तो टीम बालाजी एंटरप्राइजेस कुरसई ब संघ. येणारा 1 बॉल 7 धावांची गरज आहे. मात्र इथनं काय होईल? एखादा वाईट किंवा नो आला तर काहीतरी चमत्कार होईल का? मात्र काय होईल हे पाहावं लागेल. प्रेक्षक वर्ग अगदी परतीच्या प्रवासाला लागलाय. अगदी सेलवर गाडीच्या सेलवर हात देखील ठेवलाय. म्हणजे शेवटचा बॉल जसा टाकला तसा गाडीला सेल मारायचा आणि घरी जायचा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू. जर इथनं एखादा वाईट आला तर कंपल्सरी चेसिंग आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे येणारा 1 बॉल आणि 7 धावा या कराव्या लागतील. शेवटचा बॉल. मात्र डॉट बॉल जिथनं होतोय आणि सामना जो विजयी झालाय तो टीम बालाजी एंटरप्राइजेस गोरसई ब.